पहलगाम हत्याकांड हा केवळ निरपराध व्यक्तींवर केलेला हल्ला नव्हता, तर तो भारताच्या मूल्यांवर केलेला हल्ला होता, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी याविषयीची भूमिका मांडली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवाद विरोधी धोरण नव्यानं आखण्याचा निर्णय घेतला. देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता आणि कोणतीही तडजोड न करण्याचा मोदी सरकारचा बाणा ऑपरेशन सिंदूरमधून जगाला स्पष्टपणे दिसून आला, असं वैष्णव यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात दहशतवादाविरुद्धच्या सिद्धांताची रूपरेषा मांडली. सध्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बाह्य धोक्यांपासून आणि दहशतवादी कृत्यांपासून देशाचं रक्षण करण्याची भारताची निर्णायक भूमिका पंतप्रधानांनी सर्वांसमक्ष ठेवली. सिंधू जलकराराला स्थगिती देण्यापासून ते दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यापर्यंतची प्रत्येक कृती सुनियोजित आणि योग्य वेळी केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सरकारनं तात्काळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचारपूर्वक कूटनीतीची निवड केली. त्यामुळे या हल्ल्याला भारत कशा प्रकारे प्रतिसाद देईल याविषयी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या संघटना अनभिज्ञ राहिल्या आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर अचूकतेनं राबवण्यात आलं आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला, असं वैष्णव यांनी या लेखात म्हटलं आहे.